पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी। मुरगुड नगर परिषदेची व कागल नगर परिषदेची निवडणूक आता लागलेली आहे। आपल्या सर्वांना मी सांगू इच्छितो की आमचं विजन मुरगुडचं हे भविष्यात फार चांगल्या पद्धतीने आम्ही केलेलं आहे। आतापर्यंत मुरगुड नगरपालिकेच्या दृष्टिकोनातून 70 कोटी रुपयाची कामं ही विकास कामं आम्ही केली। 56 कोटी रुपयाची विकास कामाचे बोर्ड आम्ही एवढ्याकरता लावले, त्याच्या 56 कोटी रुपयाची विकास कामं ही पूर्ण झालेली आहेत आणि वरच्या थोड्या फार कोटी रुपयाची कामं ही उर्वरित म्हणजे आता अजून बांधकाम फेज मध्ये असल्यामुळे 70 कोटी रुपयाची विकास कामं आम्ही केली। आणि आंबेडकर साहेब जसं म्हटले ते जर पकडलं तर 52 कोटी रुपयाचा ग्रामीण रुग्णालय हे सुद्धा आमच्या मुरगुडला नवीन मंजूर आता शेवटच्या टप्प्यात आलेलं आहे। असे 122 कोटी रुपयाची विकास कामंही होतात। माझं म्हणणं एवढंच आहे की आम्ही पुढे मुरगुडसाठी चांगल्या पद्धतीचं विजन घेऊन आलेलो आहे। आम्ही मुरगुडसाठी आई अंबाबाई यांच्या नावाने मुरगुडची हद्द जिथनं चालू होते म्हणजे माधवनगरच्या इथून त्याच पद्धतीनं इथनं निडोळी पुलापासून तिथं आम्ही आई अंबाबाईंच्या नावाने व श्री बाळूमामा यांच्या नावानं आम्ही 2 कमानी करणार आहोत, स्वागत कमानी। पण जसं आपण इतर शहरांमध्ये बघता की दोन्ही बाजूने लाईट लावणे, दोन्ही बाजूने झाडं लावणे, असं म्हणजे मुरगुड आमचं आलं की मुरगुड आलं असं समजायला पाहिजे अशा पद्धतीचं आम्ही 2 स्वागत कमानी तिथं करणार आहोत। त्याच पद्धतीनं आपण जिथं आपण आहोत त्यासमोर आई अंबाबाईंचं मंदिर आम्ही फार चांगल्या पद्धतीनं सर्वांनी केलेलं आहे। आई अंबाबाईच्या इथं भाविक भक्त वाढण्यासाठी सद्गुरू बाळूमामा यांचं जे देवालय आहे त्या देवालयापासून आमचं मुरगुड हे जवळपास 5 किलोमीटरच्या अंतरावर आहे। आम्ही प्रयत्न करणार आहोत की सद्गुरू बाळूमामा ट्रस्ट यांच्याबरोबर बोलून आम्ही एक साखळी दर्शन तयार करणार आहोत। म्हणजे जो भाविक सद्गुरू बाळूमामा ट्रस्टच्या इथं बाळूमामांचे दर्शन घ्यायला येतो तो मेतक्याला बाळूमामाचं मूळ जे मंदिर आहे तिथं जायच्या आधी आई अंबाबाईचं दर्शन घ्यायला इथं यावा अशी आम्ही विनंती करणार आहोत, अशी आम्ही साखळी दर्शन करणार आहोत। त्याचबरोबर कचरा डेपो जो आता इथं आपला स्थायिक आपल्या तुमच्या विरोधात आहेत, काय भावना आहेत आपल्या? नाही, त्यांचं भूमिका अशीच राहिलेली आहे। त्यांनी या 10-15 वर्षामध्ये अनेक पार्ट्या बदललेल्या आहेत। त्यांनी आता पुढच्या निवडणुकीला परत कुणाकडे तरी जातील। त्यामुळे त्यांच्यावर बोलण्यापेक्षा मला वाटते की आपण मुरगुडच्या विजनवर बोलणं, विकास कामावर बोलणं अत्यंत गरजेचं आहे। राजकारणामध्ये देवाणघेवाण होत असते। अशा 1962 पासून आम्ही मंडलिक कुटुंब राजकारण करतो। अशी 56 लोक आली, 56 लोक गेली, पण मंडलिक कुटुंबियांना काही फरक पडला नाही हे मी निश्चितपणानं सांगेन। ताज्या बातम्यांसाठी आरके न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी।